मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे. आशा आहे तुम्हाला मी तुमच्या डोक्यात उभे करत असलेले प्रश्न आवडत असतील, त्यावर विचार करत असाल आणि ते जर असतील तर निश्चितपणे माझे व्हिडिओ सबस्क्राईब करा, पुढे लोकांना पाठवा. आजचा विषय काय आहे माहिती आहे? स्फोटक, भयंकर स्फोटक. वाईन की व्हिस्की? तुम्ही म्हणाल दोन्ही दारूच आहेत. कारण तुमच्या डोक्यामध्ये गोंधळ का तयार झाला आहे? दारूच्या दुकानावर पाटी लिहिलेली असते वाईन शॉप. मग तुम्हाला असं वाटतं वाईन म्हणजे दारूच आहे. वाईन म्हणजे दारू नाही मित्रांनो. वाईन म्हणजे आसव आहे. द्राक्षासव माहिती आहे ना? द्राक्षासव पिता ना, तब्येत खराब झाली, पोट खराब झालं किंवा ताप आली, द्राक्षासव पितो आपण, म्हणजे वाईन पितो. ओळख्या, द्राक्षाची वाईन म्हणजे द्राक्षासव म्हणजे द्राक्षापासून बनवलेलं वाईन. इतका सोपा त्याचा अर्थ आहे. मग काय केवळ द्राक्षापासूनच वाईन बनते का? जेवढे जगात फळं असतील त्या सगळ्यांपासून वाईन बनते. ऊसाच्या रसापासून सुद्धा वाईन बनते. वाईन बनायची म्हणजे काय आहे? साधं सरळ. तुम्ही फळं टिकून ठेवू शकता का? नाही ना. किती दिवस फ्रीजमध्ये ठेवाल? खराब होतं. पण त्याचा रस ठेवू शकता का? नाही. मग त्याचा जर समजा ती फळं घेतली, साधी सोपी पद्धत सांगतो. डाळिंब घ्या, त्याचे दाणे काढा. 1 किलो दाणे, 1 किलो साखर आणि 1 लिटर पाणी हे मिक्स करा आणि त्याच्यामध्ये काही नाही, थोडंसं आपलं ब्रेड बनवायचं ते ईस्ट असताना ते टाका. 1 महिन्यावर त्याला भरणीमध्ये भरा. रोज फक्त भरणीचं झाकण एकदा उघडा आणि त्याला 5दा सरळ, 5दा उलट, हळदच्या हाताने फिरवा. 1 महिनाभर फिरवा. त्याची वाईन झालेली असेल. आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर ते छानपणे एका चांगल्या कापडाने गाळून घ्या आणि दुसऱ्या बॉटल्समध्ये पुन्हा याच्यामध्ये ठेवून द्या. आतापर्यंत त्याला ठेवलं तुम्ही ते ॲरोबिक कंडिशनमध्ये ठेवलं. आता त्याला अनॲरोबिक म्हणजे त्याच्यामध्ये हवा जाणार नाही अशा पद्धतीने ठेवा. मात्र आतला गॅस निघेल्याची व्यवस्था करा. त्याच्यासाठी छोटंसं एक फनेल मिळतं ते बाजारामधून, ते विकत आणा. त्याच्यामध्ये वर पाणी भरून ठेवा म्हणजे आतमधला जो गॅस आहे तो बाहेर निघेल, पण बाहेरची हवा आतमध्ये जाणार नाही. तर वाईन आणि व्हिस्कीतला फरक साधा सरळ काय आहे की जी घरी बनवल्या जाते, आसव म्हणून बनवल्या जाते, जी किन्नव पद्धतीने म्हणजे फर्मेंटेशन करून बनवल्या जाते. फर्मेंटेशन म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही डोसे खात असाल ना, जिलेबी खात, हे सगळं फर्मेंटेशन आहे. ते डोशाचं पीठ तुम्हाला माहिती आहे ना. आणि ब्रेड खात असाल त्याच्यामध्ये सुद्धा असतात. शरीर 2च गोष्टींवर चालतं. ते म्हणजे एक म्हणजे अल्कोहोलवर आणि दुसरं म्हणजे ग्लुकोजवर, साखरेवर. किती बनते वाईनमध्ये अल्कोहोल? तर 7% मॅक्झिमम. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही वाईन बनवली तर तो रस जो आहे तो तुम्ही हजारो वर्षे ठेवू शकता. आणि जेवढे वर्ष ठेवाल तेवढं त्याच्यामध्ये गुणधर्म वाढतात. जसं जुनं उरलेलं लोणचं, तशी जुनी मुरलेली वाईन. व्हिस्की म्हणजे काय? जे भट्टीवर चढवून बनवतात डिस्टिलेशन पद्धतीने ती व्हिस्की, त्याच्यामध्ये 40% अल्कोहोल असतं. ती दारू आणि ती शरीरासाठी घातक असते. त्याच्यामुळे इंग्रजांनी त्यावेळेला दारूला निषिद्ध समाजामध्ये होतं, म्हणून त्यांनी त्यांची दुकानं त्यावेळेला उघडताना वाईन शॉप म्हणून नाव मोठं छलाकीनं दिलं. आम्ही ते अजूनही चालवतो मूर्खासारखं. त्याच्यामुळे वाईन म्हणजे दारू नव्हे हे पहिले डोक्यात ठेवा. आणि पोरांनाही पाजा, काही हरकत नाही आहे. कारण तुम्ही जर कोका कोला पाजत असाल पोरांना, त्याच्यापेक्षा वाईन म्हणजे फळांचा रस म्हणजे आसव पाजा. आणि आपल्या डोक्यातला दारू आणि वाईन याच्यामधला गोंधळ काढून टाका, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. याच्यामुळे काय होणार आहे? शेतकऱ्यांची वाया जाणारी फळं ते त्याची वाईन बनवतील. केरळमध्ये एक जिल्हा आहे कुर्ग नावाचा, त्याला वाईन डिस्ट्रिक्ट म्हणतात. 350 प्रकारच्या वाईन बनवतात तिथल्या गृहिणी घरी आणि सुंदर वाईन असतात. मी तिथून नेहमी गेलो म्हणजे तिथून वाईन घेऊन येत असतो. आणि कोणी गेस्ट आले तर त्यांना आम्ही वाईन देतो. मी स्वतः आता वाईन बनवायला शिकलो आहे. तुमच्या नागपूरचे फडणवीस साहेब आहे, तिथं तुमच्याकडे वाईन फेस्टिवल होतो, त्याच्यामध्ये ते सगळं दाखवतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं एका सभ्य समाजासाठी गरज आहे. डोक्यातला गोंधळ काढून टाका. दारू आणि वाईन याच्यामधला फरक समजून घ्या आणि त्या दृष्टिकोनातून कामाला लागला. आमच्या देशातील शेतकऱ्यांच्या फळांना जर भाव द्यायचा असेल तर ती सोपी युक्ती आहे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा वाईन बनवायला सुरुवात करावी असं मी या संदर्भात सांगतो. आणि या संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल निश्चितपणे मला संपर्क करा. किंवा आमचे एक कोकणामध्ये मित्र आहेत महाजन, त्यांचा मी तुम्हाला नंबर देईल, त्यांना विचारून घ्या. किंवा तुमच्या नागपूरमध्ये फडणवीस साहेब आहेत, ते तुम्हाला समजून सांगतील. वाईनचे क्लासेससुद्धा ते घेतात. तिथून ते घ्या, शिका आणि घरोघरी वाईन बनवायला लागा. एवढं मी आपल्याला सांगतो. नमस्कार, धन्यवाद.